नमस्कार, मी युगेशा ओमकार। महाराष्ट्र शाहीर ह्या पिक्चराची वेशभूषाची जबाबदारी मी सांभाळली आहे। म्हणजे मी कॉस्ट्यूम्स केले त्या फिल्मचे। मी खूप रिसर्च केलं, मी खूप ट्रायल्स टेस्ट केले आहेत आणि आम्ही पहिले स्केचेस केले, मग ते केदार सरांना दाखवले आणि ते स्केचेस समोर ठेवायला लागली की ही व्यक्ती अशी असेल, मग 18 वर्षाची भानुमती अशी असेल, मग ती 22व्या वर्षी अशी दिसेल, मग शाहीर 22व्या वर्षी, सगळ्या गोष्टी तिने माझ्यासमोर ठेवल्या। एका रिअल पर्सनला आपल्याला समोर आणायचं, त्यामुळे फोटोज माझ्याकडे खूप होते। बाबांबद्दल इतकं बोलणारे इतक्या लोकांनी बघितलेली लोक माझ्याकडे होती। माझ्या सासूबाई वसुंधरा साबळे होत्या माझ्या घरात, सो त्यांनी मला बाबा अक्षरशः दाखवले रोज, 7 वर्षाच्या शाहिरांपासून ते 60 वर्षाच्या शाहिरांपर्यंत। त्यांना वेगवेगळे ते वेगवेगळे दिसले पाहिजे। जवळपास 76 लुक्स केले त्यांचे। त्यांनी घातलेला तो असा राजेश खन्नासारखा सदरा असेल किंवा जेव्हा तरुण वयात असं कॉलरवाला मला सदरे दिले गेले, त्याच्यामुळे मी आपोआप त्याचा एज वाईज जो असा यंगर वाटायला लागला। तेच परिस्थिती खालवली, वय जास्त वाटावं म्हणून युगाने राऊंड नेकचे सदरे द्यायला सुरू केले, त्यामुळे ते असं अख्खं बॉडी पोस्चर माझं खाली गेल्यासारखं झालं। सो वेगवेगळ्या कलरच्या शाली, मफलर वापरले गेले, तर ह्या स्टाईल मी कधी केल्या नव्हत्या। तर त्या स्टाईल मला मारायला मिळाल्या असं म्हणायला हरकत नाही, कारण मला प्रत्येक फिल्मला असंच असतं की मी स्टाईल काय तयार करू की ज्याच्यामुळे लोक मला फॉलो करतील। तर मला असं वाटतं की ही बाबांची स्टाईल आता परत फॉलो करतील अशा पद्धतीने ह्याचं कॉस्ट्यूम आणि हे झालं आहे, अटायर झालं आहे। सनाचा लुक म्हणजे भानुमतीचा कॅरेक्टर उभं करताना एक तर त्याच्यात व्हरायटी खूप होती एज वाईज। ती 16 वर्षाची पण आपल्याला दिसली आणि ती 55 इयर्सची पण आपल्याला दिसली। कलर्स तसे निवडणे, यंग असताना थोडं आम्ही पेस्टल्स आणि ब्राईट कलर्समध्ये आहोत। मग तिचा एक काळ आहे जिथे शी वॉज व्हेरी अपसेट, व्हेरी सॅड, तेव्हाचे कलर्स, आणि मग ती एक म्हातारी झाल्यानंतरचं तिचे कलरचं पॅलेट, हे कलर पॅलेट्स ठरवले। परत मग आपण हेअरस्टाईल, लुक त्याच्यातनं पण डिफरन्शिएट केले सनाचे लुक्स। क्राऊड संबंधीचा आमचा अनुभव खूप इंटरेस्टिंग होता कॉस्ट्यूमच्या बाबतीत। जेव्हा आम्ही मोठमोठे सीन, जसं जत्रेचा सीन आहे किंवा असे जे मोठे सीन आहेत जिथे खूप क्राऊड आहे, तिथे युगेशा, तिची असिस्टंट, प्रोडक्शनचा एक माणूस, डिरेक्शनचा एक माणूस, असे 4-4 लोकांना लाईनीत उभं करायचे, त्यांचे कपडे चेक करायचे, कोण योग्य आहे, कोणाचे कपडे योग्य आहेत, कोणाचे नाही आहेत, हे सगळं पाहायचे। मग त्यांनी ते कपडे तसे घातलेत का हे बघायला लागायचं। आणि नऊवारी नेसायची आहे, मग कित्येक लोकांना यायची नाही, मग त्यांना नऊवारी नेसण्यासाठी कोणीतरी आमच्यापैकी मदत करायचं कॉस्ट्यूम डिपार्टमेंटकडनं। सो हे खूप मोठा टास्क होता कॉस्ट्यूम वाईज पण, कारण एक वेगळा काळ उभा करताना हे सगळे बारकावे बघितले जातात। ह्या सिनेमाने आम्हाला एक्स्ट्रीम वेदर्स दाखवले, एक्स्ट्रीम वेदर्स म्हणजे उन्हात करपेपर्यंत काम केलं आणि थंडीत कुडकुडेपर्यंत काम केलंय। पाऊस पडला आहे, खूप चिखलात धडपडून पडलो आहोत, कपडे खराब केले आहेत, असं सगळं केलं आहे आम्ही। पण एस्पेशली थँक्यू फॉर द स्मॉल किड्स, कारण ते 5 वाजता सकाळी उठायचे आणि आम्हाला जवळपास 1.5 किलोमीटर चालत जाऊन तिथे शूट होतं आणि सकाळी 5 आणि 6ची वेळ असल्यामुळे ना ते ग्रासची हाईटमुळे सगळं ओलं होतं। तर मग त्या मुलांना बिचाऱ्यांना आम्ही काळ्या कपड्यात गुंडाळून तसे चालत घेऊन गेलो 1.5 किलोमीटर, आणि नुसता बिचारा तो एक कॉटनची हे घालून, बंडी घालून, शॉर्ट्स घालून तो चालतायत पोरं, आणि थंडी वाजते त्यांना, मग जॅकेट घालतायत, मग जॅकेट काढून सीन करतायत। मग आम्ही शॉल्स घेऊन सगळे उभे असायचो, मी, माझी असिस्टंट महिमा, परत डिरेक्शनचे असिस्टंट आलोक, ओमकार, अंकुश। लहान मुलांची इतकी काळजी घ्यायचे। त्या काळात चपला नव्हत्या, तर ही पोरं बिचारी नुसती त्या काट्यांमध्ये चालतायत विदाऊट चप्पल, पण त्या मुलांनी केलं आणि खूप छान केलं। आम्ही जेव्हा दुसरी लुक टेस्ट केली तेव्हा बाबांना तयार करून पहिले आम्ही बाहेर आलो आणि केदार सरांचं हे रिॲक्शन होतं की वाह, बाबा आले। सो दॅट वॉज द बिगेस्ट मोमेंट फॉर मी। सगळे आर्टिस्ट आपले खूप छान दिसत आहेत, खूप छान कोऑपरेट केलं त्यांनी माझ्याबरोबर आणि
खूप तुम्हाला रिलेट होतील असे कॅरेक्टर्स मी उभे करायचा प्रयत्न केला. केदार सरांना थँक्यू की त्यांनी मला ही अपॉर्च्युनिटी दिली. एवढ्या मोठ्या फिल्मचा भाग झाले आहे मी. तुम्हाला आवडेलच नक्की अशी मी अपेक्षा ठेवते. सो थँक्यू.